नमस्कार रसिका श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत. गोरा मुलगा. लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. गोरा मुलगा. ऐकूया. बऱ्याच वर्षांनी मला कलवणकर भेटत होता. यालाही आता बरीच वर्ष झाली. संध्याकाळचा फेरफटका मारत असताना मी सहज म्हणून पार्कात येऊन बसलो होतो. कलवणकर आपल्या मुलाला खेळवायला घेऊन आला होता. मुलगा कुठेतरी घसरगुंडीवर नाहीतर सिसॉवर इतर मुलांबरोबर खेळत होता आणि कलवणकर सिगरेट ओढत लांब एका बाकावर बसला होता. लांबूनच मी कलवणकरला ओळखलं. वयामुळे शरीरयष्टी थोडीफार बदलली होती, पण त्याचा धबधबीत गोरा रंग, भुरे केस आणि रेखीव नाक डोळे मात्र अजूनही शाळेच्या वयात होते तसेच राहिले होते. त्याच्यात काही म्हणता काही बदल झाला नव्हता आणि त्यामुळेच त्याला ओळखणं शक्य झालं होतं. कारण माझ्याबरोबर 9वीत असताना तो जो काही नाहीसा झाला होता तो आज इतक्या वर्षांनी मला दिसत होता. मी लगबगीने त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर थाप ठोकली. माझ्यात काही कमी बदल झालेला नव्हता, तरीही त्याने मला क्षणार्धात ओळखलं आणि प्रेमभराने मिठी मारली. लवकरच आम्ही जुन्या आठवणींमध्ये बुडून गेलो. कलवणकर आणि मी शाळेच्या एका वर्गात तर होतोच, शिवाय एकाच कॉलनीमध्ये राहत असल्यामुळे आमची मैत्री अधिक दाट झालेली होती. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, अगदी रात्री बेरात्री देखील आम्ही एकमेकांच्या घरी बिनदिक्कत जात असू. लहानपणी कलवणकर फार आनंदी असायचा. एकसारखा बडबड करायचा, मोठमोठ्याने हसायचा, खेळण्यात आणि खोड्या करण्यात सर्वांच्या पुढे असायचा. दिसायचा तो फारच गोजिरवाणा. त्याच्या गोऱ्या पान रंगामुळे आणि भुऱ्या तपकिरी केसांमुळे तो आम्हा सगळ्या मुलांच्यात उठून दिसायचा. त्याची आई आणि वडील दोघेही रूपाने सामान्य आणि वर्णाने सावळेच म्हणावेत असे होते. पण आश्चर्य म्हणजे त्यांना मुलगा झाला तो असा गोरा गोमटा. बरेच दिवस त्यांना मूल नव्हतं. याच्या पाठीवर झालं नाही. हा एकुलताच राहिला. आम्ही दोघंही 7-8 वर्षांचे असताना कधीतरी आमच्याच घरात मी ऐकलं की कलवणकर दिसायला आईवडिलांपेक्षा वेगळा होता, कारण त्याचे वडील वेगळे होते. बापू कलवणकरांकडे त्यांचा एक मित्र यायचा, देसाई म्हणून. तो म्हणे असा गोरा गोरा आणि देखणा होता. कलवणकर त्यांचाच मुलगा होता, बापूंचा नव्हता काही. पण कलवणकरच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात देसाई येईनासा झाला. त्यामुळे आम्हा मुलांना तो अजिबातच आठवत नव्हता. कलवणकरच्या जन्माचं हे रहस्य बहुधा सगळ्या कॉलनीलाच ठाऊक असावं, पण त्याविषयी क्वचितच बोललं जायचं. सर्वांनी जसं काही ते पचवून टाकलं होतं. कथा कादंबरीमध्ये एखादी बाब उघड झाली की लगेच तिच्यावरची प्रतिक्रिया येते, पण वास्तवात मात्र वर्षोनुवर्ष गोष्टी खदखदत असतात आणि कधीतरी त्यांचा अनपेक्षित स्फोट होतो. आपल्यावरचा प्रवाद 9वीत असताना कलवणकरच्या ध्यानात आला. त्याचा अर्थही त्याला साधारणसा कळला आणि त्यानंतर एकदम चमत्कार व्हावा तसा कलवणकर बदलला. त्याचा सगळा खेळकरपणा नाहीसा झाला. तो कुणाशी काहीही बोलेनासा झाला. गुम्मपणे बसून राहू लागला. मी 4 दिवस पाहून घेतलं आणि नंतर त्याला छेडलं. पहिल्यांदा त्याची काहीच बोलायची तयारी नव्हती, पण मध्येच एकदम त्याला रडू फुटलं. हमसाहमशी रडत तो मला म्हणाला, भाऊ, मला इतके दिवस वाटायचं की मी गोरा आहे, सुंदर आहे, पण आता मला स्वतःची इतकी घाण वाटते. हा गोरा रंग खरवडून काढावासा वाटतो अंगावरून. बापू जर माझे वडील नसतील तर मी या घरात राहायचं तरी कशाला? मग कुठे जाणार आहेस? मी समजूत घालावी तसं नरमपणे विचारलं. देसाईंकडे?
त्यांचा पत्ता माहीत असताना तो नक्की गेलो असतो. रडणं थांबवून कलवणकर म्हणाला, निदान त्यांना पाहिलं असतं, खात्री करून घेतली असती. ते माझे वडील असल्याची. पण पण पत्ता कसा मिळणार? ही पंचायत होतीच. कलवणकरांच्या घरात जिथे देसाईंचं नावसुद्धा घ्यायची चोरी होती, तिथे त्यांचा पत्ता कोण सांगणार? शिवाय इतक्या वर्षात पत्ता बदलला असण्याचाही संभव होता. कल्पनेत अशक्य पण वास्तवातच शक्य असा एक योगायोग घडला आणि कलवणकरला देसाईंचा पत्ता घरातला माळा साफ करताना एक जुनी डायरी सापडली, तिच्यात मिळाला. त्या पत्त्यावर तो जाऊनही आला, पण देसाईंनी घर बदललं होतं. कलवणकरने मात्र चिकाटी सोडली नाही. आज संध्याकाळी जाणार आहे मी वडिलांकडे. दुपारच्या सुट्टीत कलवणकरने मला खास बातमी दिली. त्याच्या खटपटीला यश आल्याबद्दल मला खूप आनंद झाला. मात्र यापुढे तो देसाईंकडे राहिला तर आपण त्याच्या संगतीला मुकू अशी भीती वाटल्याशिवाय राहिली नाही. रात्री उशिरापर्यंत कलवणकर देसाईंकडून परत आलेलाच नव्हता. त्यामुळे देसाईंनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतलं अशी माझी खात्रीच झाली. उद्या शाळेत काय ते कळेलच अशा विचाराने मी झोपी गेलो. मध्यरात्री बापू कलवणकरांनी घरी येऊन मला उठवलं. मुलगा अजून घरी आला नाही म्हणून ते काळजीत पडले होते. मी देसाईंचं नाव घ्यावं की नाही या पेचात पडलो. पण ती वेळ लपवाछपवी करण्याची नव्हती. बापूंच्या चेहऱ्याकडे न पाहता मी त्यांना त्यांचा मुलगा देसाईंकडे गेल्याचं सांगितलं. देसाईंचा चालू पत्ताही सांगितला. राग लोभ काहीच दिसून न देता बापूंनी मला बरोबर घेतलं आणि टॅक्सी थांबवली. 15-20 मिनिटांमध्येच आम्ही देसाईंकडे पोचलो. घरात निजानीच झाली होती. पण दार वाजवल्यावर देसाई आणि त्यांची बायको, मुली सगळीच जागी झाली. पण देसाईंशिवाय इतर कुणीही बाहेर आलं नाही. मी पाहता क्षणी त्यांना ओळखलं. कलवणकर. कलवणकर त्यांचा डिट्टो छापच होता. मला माहिती नाही. संध्याकाळी तो आला होता, इथेच राहणार म्हणत होता. पण मी त्याला परत पाठवून दिलं. हो, इथे कुठे राहणार तो? त्याचं रूप पाहिल्याबरोबरच मी ठरवून टाकलं, तो इथे राहिला तर लोकांमध्ये कुजबूज होईल. आमचा संसार शिल्लक राहायचा नाही. आत पाहून आवाज खाली आणत देसाई म्हणाले, म्हणून जा म्हटलं मी त्याला. आम्ही घरी परत आलो. कलवणकर दुसऱ्या दिवशी तरी परत येईल म्हणून त्याच्या घरच्यांनी वाट पाहिली आणि संध्याकाळच्या सुमारास पोलिसात तक्रार नोंदवली. पण कलवणकर पोलिसांना सापडला नाही. त्याच्या घरच्यांना, नातेवाईकांनाही सापडला नाही. 8-15 दिवसांनी त्याचं पत्र आलं की माझा शोध घेऊ नये, मी कधीच घरी परत येणार नाही. साला, परत जायला मला घरच कुठे होतं. ते सगळं आठवताना इतक्या वर्षानंतरही कलवणकरचा आवाज कातर झाला. बापूंच्या घरात मी राहायचो, पण ते माझे खरे बाप नव्हते. माझा खरा बाप मला घरात ठेवायला राजी नव्हता. मग मी ठरवून टाकलं, आपल्याला बाप नको आणि घरही नको, एकट्यानेच जगायचं. पण माझ्या वयातल्या 9वीत शिकणाऱ्या मुलाला ते सोपं नव्हतं. मग पडेल ते काम करून, जागा मिळेल तिथे पथारी पसरून एक दिवस लोटत राहिलो. शेवटी औरंगाबादला एका कंत्राटदाराच्या हाताखाली स्थिर झालो. त्याने मायेने वागवलं, धंदा शिकवला. त्याच्या मागे मी धंदा वाढवला. आता प्लंबिंगपासून इंटिरियर डेकोरेशनपर्यंत काहीही करायला माझ्या हाताखाली माणसं आहे. हे सगळं करताना देखील मनाला टोचणी होतीच. माझ्या जन्माचं रहस्य कॉलनीत सगळ्यांना इतकी वर्ष माहीत होतं. काय किंमत करत असतील सगळे माझी.
या विचाराने पुन्हा पुन्हा शरम वाटायची. माझा खरा बाप त्याच्या बायको मुलींना माझी ओळख करून द्यायला लाजत होता. हे आठवलं की मी स्वतःला नकोसा व्हायचो. इतरांना बापाचं घर असतं, मला ते नाही. या विचाराने मी सदैव खिन्न असायचो. पण लग्न केलं, मुलगा झाला, स्वतःचं कुटुंब तयार झालं. माझी खिन्नता निघून गेली. मी पूर्वीसारखा मोकळा झालो. इतक्या वर्षांचं दडपण फेकून देऊन हसायला बोलायला लागलो. त्यातून माझी बायको अतिशय प्रेमळ आहे. मुलगा तर इतका गोड आहे. असणारच. तू लहानपणी काय कमी गोड होतास? मी मनापासून उद्गारलो. तुझा मुलगा तुझ्यासारखाच असणार, गोरागोमटा, नाकी डोळी रेखीव. माझे शब्द माझ्या जिभेवरच अडकले. एक 4-5 वर्षांचा मुलगा धावत येऊन पप्पा पप्पा करून कलवणकरचा हात खेचू लागला होता. पण तो गोरागोमटा, रेखीव नव्हता. चांगलाच काळा आणि नकट्या नाकाचा, जाड ओठांचा, गोबऱ्या गालांचा होता. हा माझा मुलगा. बेटा, अंकलला शेकँड कर, कलवणकर मायेने म्हणाला. कसा आहे आमचा शाळिकराम? त्याचा सावळा रंग मला फार आवडतो. माझ्या मनात बघ भाऊ, स्वतःवरून गोऱ्या रंगाविषयी तिटकाराच तयार झालाय. म्हणून मी बायको केली, ती देखील काळी. पण लग्नानंतर भीती वाटायला लागली. समजा मुलगा माझ्यासारखा झाला तर? ते देसाईचं रूप मला नजरेसमोरही नको होतं, अजिबात नको होतं. सुदैवाने हा आईच्या वळणावर गेला. मला मनातल्या मनात हसू आलं. आपला मुलगा आपल्यासारखा सुंदर झाला नाही यात सुख मानणारा हा पहिलाच बाप असेल. वाटलं या ठिकाणी एखादा कथाकार या सगळ्या प्रकाराला अगदी वेगळीच कलाटणी देऊ शकेल. कलवणकरचा मुलगा त्याच्यासारखा न होता त्याच्या बायकोसारखा झाला. म्हणजे पितृत्वाचा ठाम पुरावा त्याच्या रूपात नव्हता. समजा अशा स्थितीत पुढे कधीतरी त्याच्या स्वतःसारखंच त्या मुलाचंही पितृत्व संशयास्पद ठरलं तर? थँक गॉड, कलवणकरचं आयुष्य ही कथा नव्हती, सत्य होतं. इथे ही कथा संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.